सॉइल फॉर्मिंग प्रोसेस माहीत करून घ्यायच्या आधी तुम्हाला रॉक्स आणि मिनरल्स बद्दल माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ सायली वेसारे. वेलकम टू स्टडी वाईज अँड इन आर ॲग्रोपेडोलॉजिकल वर्ल्ड. कशा तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सो लेट्स स्टार्ट आणि आपण आपला लेक्चर स्टार्ट करूया. आता बघा, हा अर्थ सरफेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला जो अर्थ सरफेस आहे तो वरून काय असतो? हार्ड असतो. आणि जसं जसं आपण आतमध्ये जातो तसं जसं टेम्परेचर काय होतं? टेम्परेचर इन्क्रीज होतो है ना. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही बघा, आतमध्ये आपण बघू, अर्थच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? मॅग्मा प्रेझेंट आहे. मॅग्मा म्हणजे काय? मॅग्मा म्हणजे दुसरं काहीच नाही. हे आहे मोल्टन रॉक्स. म्हणजे रॉक्स जे मेल्ट झालेले आहेत टेम्परेचर जास्त असल्यामुळे, आणि त्याचं काय बनलं? मॅग्मा. आणि जेव्हा इथे प्रेशर येईल तेव्हा हा मॅग्मा वरती येतो आणि लावाच्या फॉर्म मध्ये हे बाहेर निघतो. आता बघा, जसं तुमच्याकडे क्रीम असेल, ठीक आहे, किंवा टूथपेस्ट असेल, तर जेव्हा तुम्ही खालून प्रेस करता तिथे प्रेशर इन्क्रीज होते, तेव्हा वरून कशी काय क्रीम बाहेर येते, तशाच प्रकारे लावा पण बाहेर येतो. आता बघा, हा मॅग्मा मॅग्मा वरती येत आहे, वरती येत आहे. आता तुम्ही इथे बघा, मॅग्मा वर येताना हे जे रॉक्स आहे, हे रॉक्सला कट करून वर्टिकली वर यायचा प्रयत्न करत आहे. आणि वर्टिकली येताना हे याच वर्टिकल रॉक्सच्या क्रॅक मध्ये काय होईल? थंड होईल. त्याला आपण काय म्हणू? डाईक्स. हाच मॅग्मा रॉक्सच्या पॅरलल जाऊन तिथे थंड होत आहे, त्याला आपण काय म्हणू? सिल्स. जर वर्टिकल क्रॅक्स मध्ये मॅग्मा थंड झालं, त्याला आपण म्हणू डाईक्स. आणि हॉरिझॉन्टल क्रॅक्स मध्ये जर मॅग्मा थंड होतात, त्याला आपण काय म्हणू? सिल्स. ठीक आहे. डाईक्स काय आहे? वर्टिकल शीट्स ऑफ कूल्ड मॅग्मा दॅट कट्स अक्रॉस रॉक लेयर. ठीक आहे. जे वर्टिकल क्रॅक्स मध्ये मॅग्मा कूल झालेला आहे, थंड झालेला आहे, ते काय आहे? डाईक्स. आणि जे हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल लेयर मध्ये, हॉरिझॉन्टल क्रॅक्स मध्ये मॅग्मा थंड होत आहे, त्याला आपण काय म्हणू? सील्स म्हणू. तर सील्सची डेफिनेशन काय असू शकते? हॉरिझॉन्टल शीट्स horizontal sheets of cooled magma that forms between रॉक लेयर. हे तुम्ही लक्षात कसं ठेवायचं बघा. आता असं लक्षात ठेवायला आपण हे ट्रिक यूज करू शकतो की डाईक्स मध्ये या वाय मध्ये तुम्ही व्ही बघू शकता है ना. डाईक्स मध्ये वाय मध्ये व्ही, तर वर्टिकल सील्सच्या डबल एलच्या मधात अशी लाईन केली तर काय बनेल? एच, हॉरिझॉन्टलचा एच. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता की डाईक म्हणजे काय. नेक्स्ट आपण बघूयात की इग्नियस रॉक म्हणजे काय. इग्नियस रॉक कशा प्रकारे तयार होते. एक गोष्ट लक्षात ठेवायची की इग्नियस रॉक म्हणजे जो लावा बाहेर येईल त्याच्याने बनेल इग्नियस रॉक. लावा जो बाहेर येईल, प्रायमरी रॉक, लावा जो बाहेर येईल त्याच्याने काय बनलं? आपलं इग्नियस रॉक. आता बघा, हा लावा, हा मॅग्मा बाहेर येत आहे. बाहेर आला आणि हा लावाच्या फॉर्म मध्ये पृथ्वीच्या बाहेर निघाला. तर बाहेर आल्यानंतर हा लावा काय झालं? थंड झालं. हा लावा काय झालं? कूल झालं. आणि इथे बनला रॉक. इथे तयार काय झालं? खडक तयार झाला. इथे तयार झालं रॉक तयार झालं. तर हा कुठला रॉक आहे? इग्नियस रॉक. जर हाच मॅग्मा बाहेर येताना पूर्णपणे बाहेर न येता पृथ्वीच्या आतमध्येच थंड झालं आणि तिथे खडक तयार झाला, तिथे रॉक तयार झालं, तर तो पण इग्नियस रॉकच आहे. तो पण इग्नियस रॉकच आहे. पण त्याला आपण कुठला रॉक म्हणू? कुठला इग्नियस रॉक म्हणू? इंट्रुसिव्ह. इंट्रुसिव्ह इग्नियस रॉक, किंवा त्याला आपण काय म्हणू? प्लुटॉनिक रॉक. प्लुटॉनिक रॉक. आणि हा जो इग्नियस रॉक पृथ्वीच्या बाहेर तयार झाला आहे, लावा थंड झाल्यानंतर पृथ्वीच्या बाहेर जो तयार झाला आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो अजून? व्हॉल्कॅनिक रॉक. कारण की तो व्हॉल्कॅनो इरेप्शन नंतर जो लावा बाहेर आला, तो लावा थंड झाल्यानंतर जो रॉक तयार झाला,
त्याच्याने तो रॉक काय आहे? हा इग्नियस रॉक आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणू? Volcanic rock. आता rocks formed by cooling and sedimentation of magma or lava याला काय म्हणू आपण? इग्नियस रॉक. पण याच्यामध्ये पण टाईप आहेत. कुठले? फर्स्ट इज इंट्रुसिव्ह और प्लुटोनिक रॉक. म्हणजे काय? की जो आतमध्ये तयार होईल पृथ्वीच्या. आणि नेक्स्ट कुठला आहे? एक्सट्रुसिव्ह और व्हॉल्कॅनिक रॉक. इंट्रुसिव्ह रॉक म्हणजे काय? igneous rock formed when magma cools below the earth surface. ठीक आहे. मी याला हे रब करते म्हणजे तुम्ही व्यवस्थित बघू शकाल. igneous rock formed when magma cools below the earth surface. ठीक आहे. अर्थ सरफेस पृथ्वीच्या आतमध्येच हा मॅग्मा थंड होऊन इथे हा इंट्रुसिव्ह रॉक, इग्नियस रॉक, प्लुटोनिक रॉक तयार झालेला आहे. आणि एक्सट्रुसिव्ह रॉक म्हणजे काय? एक्सट्रुसिव्ह रॉक म्हणजे igneous rock formed when lava cools on the earth surface. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. खूप सिंपल आहे बघा. मॅग्मा बाहेर आला, लावाच्या फॉर्म मध्ये हा बाहेर निघाला. लावा थंड झाल्यानंतर अर्थच्या सरफेस वरती जेव्हा हा लावा थंड होईल आणि त्यानंतर जो रॉक बनेल तो रॉक आहे इग्नियस रॉक. लावानी बनलेला रॉक काय आहे? इग्नियस रॉक. आता हा रॉक व्हॉल्कॅनो इरेप्शन नंतर तयार झाला. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणू व्हॉल्कॅनिक रॉक. ठीक आहे. आणि हा रॉक हा पृथ्वीच्या बाहेर तयार झाला. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणू? एक्सट्रुसिव्ह रॉक. तसंच हा मॅग्मा बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. पण बाहेर न येता हा पृथ्वीच्या आतमध्येच थंड झालं आणि तिथे रॉक तयार झाला. तर याला आपण काय म्हणू? इंट्रुसिव्ह रॉक. का बरं? कारण की हा आतमध्ये तयार झाला. त्याचं आपण काय म्हणू? प्लुटॉनिक रॉक. ही गोष्ट तुम्हाला समजली? आता एवढं समजलं इग्नियस रॉक म्हणजे समजलं काय आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपण बघू की सेडिमेंटरी रॉक कसं बनतो. आता समजा हा आहे तुमचा इग्नियस रॉक. ठीक आहे. हा आहे तुमचा इग्नियस रॉक. लावा बाहेर आला, लावा बाहेर येऊन थंड झालं आणि तुमचा तयार झाला इग्नियस रॉक. आता त्याच्यानंतर याच्यावरती खूप काय पडलं? पाऊस पडला. खूप सारा पाऊस पडला, त्याच्यावरती सनरेज पडले. आता हे जे प्रोसेस असतात, हे प्रोसेस एक दिवसाचे असतात का? नाही, यांना खूप वर्ष लागते. ठीक आहे. आता याच्यावरती पाऊस पडलं, सनरेज आले, हवा आली. ह्या सगळ्या गोष्टीमुळे याचं काय झालं? ब्रेकडाऊन झालं. म्हणजे काय झालं? विदरिंग झाली. विदरिंगची प्रोसेस म्हणजे काय? रॉकचं काय होत आहे? ब्रेकडाऊन होत आहे. ह्याच प्रोसेसला काय म्हणतात? विदरिंग. ही आपली पहिली प्रोसेस झाली. आता जेव्हा विदरिंग झाली तर तेव्हा हा रॉक जो आहे तो स्मॉल पार्टिकल्स मध्ये ब्रेक झाले. सेडिमेंट्स मध्ये ब्रेक झाला हा आहे ना. सेडिमेंट्स मध्ये ब्रेक झाला आणि नंतर आता समजा या माउंटेनच्या जवळ काय वाहत आहे? एक नदी वाहत आहे. है ना. आपण आधी लहानपणी ड्रॉइंग काढत होतो, पहाडीच्या मधातून नदी काढत होतो, राईट. तर तसंच समजा समजा या माउंटेनच्या जवळून जात आहे नदी आणि हे जे रॉक्स आहेत हे रॉक्स काय होत आहे? ह्या नदीत पडले, पाण्यात पडले आणि हे ट्रान्सपोर्ट होत आहे. हे काय होत आहे? ट्रान्सपोर्ट होत आहे. तर याच प्रोसेसला आपण काय म्हणू? ट्रान्सपोर्टेशन. सेकंड प्रोसेस आपली काय झाली? ट्रान्सपोर्टेशन. आता त्यानंतर आता हे ट्रान्सपोर्ट होत आहे. हे सेडिमेंट्स, हे पार्टिकल्स याच्यात वाहून कुठे तर जमा होईल ना. कुठे तर जमा होईल, कुठेतरी हे डिपॉझिट होतील. तर हे इथे जमा झाले, डिपॉझिट झाले. तीच आपली प्रोसेस काय झाली? डिपोजिशन. राईट. ही आपली थर्ड प्रोसेस झाली. आता याच्यावरती काय होईल? याच्यावरती अजून अजून दुसरे पार्टिकल्स येऊन जमा होईल है ना. अजून इथून ट्रान्सपोर्टेशन होईल. हे जे रॉक सेडिमेंट्स आहेत, पार्टिकल्स आहेत, हे ट्रान्सपोर्ट होईल आणि इथे येऊन जमा होतील. वजनामुळे, वेटमुळे हे काय? हे दबल्या जाईल. वजनमुळे हे दबल्या जाईल. कॉम्पॅक्ट होतील है ना. याच प्रोसेसला आपण काय म्हणू? कॉम्पॅक्शन. त्यानंतर बघा, त्यानंतर काही मिनरल कंपाऊंड्स याच्यामधली जी गॅप आहे ही गॅप फिल करतील आणि एकमेकांना जोडतील. एकमेकांना काय करेल? जोडेल. तर याच प्रोसेसला आपण काय म्हणू? सिमेंटेशन.
ठीक आहे. याच प्रोसेसला आपण काय म्हणू? सिमेंटेशन. जर दोन वीट आहेत ना, दोन ब्रिक्स आहेत, तर त्या दोन ब्रिक्सच्या मधामध्ये आपण काय टाकतो? सिमेंट टाकतो आणि सिमेंट टाकल्यानंतर काय होतात? ते एकमेकांना चिपकून राहतात. तसंच इथे काही मिनरल्स असतील, काही मिनरल कंपाऊंड असतील, एलिमेंट्स असतील, जे की सिमेंटेशनचं काम करेल, एकमेकांना जोडण्याचं काम करेल. ते जे स्पेस आहे, ते स्पेस फिल करण्याचं काम करेल, है ना? तर ते काय होईल? सिमेंटेशन होईल. त्या प्रोसेसला आपण काय म्हणू? सिमेंटेशन. सिमेंटेशन झाल्यानंतर काय बनेल? सेडिमेंटरी रॉक्स. आपले सेडिमेंटरी रॉक्स तयार होतील. समजलं? खूप सिंपल प्रोसेस आहे. आपण परत एकदा बघू बघा. लावा बाहेर आला. लावा बाहेर आल्यानंतर लावा थंड झालं. त्याच्याने बनला आपला इग्नियस रॉक. आता इग्नियस रॉक वरती काय पडलं? पाऊस पडलं. पावसाचं पाणी वर्षानुवर्ष पडत गेला. तर त्याच्यावरती सनरेज पडलेत. त्याच्यानंतर हवा, ह्या सगळ्या गोष्टींनी ते काय झाली? विदरिंग झाली. म्हणजे हे काय झालं? ब्रेकडाऊन झालं ह्या रॉक्सचं. आणि नंतर मग हे छोट्या छोट्या सेडिमेंट्स मध्ये, पार्टिकल्स मध्ये तुटत गेलं. आता आता बघा, इथे ही रिव्हर आहे. आता मी रिव्हर पाणी म्हटलं, पण कुठल्या पण एजंटनी, विंड पण एक एजंट, हवा पण एक एजंट है ना, राहू शकते. तर मी तुम्हाला म्हटलं की समजा हे पाणी एक एजंट आहे आणि हे पाण्यात पडले सगळे सेडिमेंट, सगळे पार्टिकल्स आणि नंतर हे ट्रान्सपोर्ट होत गेले. याच प्रोसेसला काय म्हटलं आपण? ट्रान्सपोर्टेशन. आता हे ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर कुठे तर जमा होतील ना, तर तेच ते सेडिमेंट जमा झाले, त्या प्रोसेसला आपण म्हटलं डिपोजिशन. त्यानंतर तर हे डिपॉझिट झालेले जे सेडिमेंट्स आहेत त्याच्यावरती अजून अजून नवीन सेडिमेंट्स येतील, अजून अजून नवीन पार्टिकल्स येतील, ज्याच्यामुळे काय होईल? कॉम्पॅक्शन होईल. त्याच्यामुळे काय होईल? त्याच्या वजनामुळे खालचे जे हे आहेत, सेडिमेंट्स आहेत, ते दबल्या जातील आणि तिथे काय होईल? कॉम्पॅक्शन होईल. त्याच्यानंतर काही मिनरल्स आहेत, काही एलिमेंट्स आहेत, जे ॲज अ सिमेंटचं काम करून तिथे काय करतील? सिमेंटेशन कसं करतील? तिथली स्पेस काय करतील? फिल करतील, है ना? जसं सिमेंटचं काम काय असते? दोन ब्रिक्सच्या मधात, दोन विटाच्या मधात आपण सिमेंट लावतो आणि त्या विटांना आपण चिपकवतो, एकमेकांजवळ हे करतो, स्पेस फिल करतो. तशाच प्रकारे ही जे सेडिमेंट्स मधली जी स्पेस आहे ते फिल होईल आणि ते या प्रोसेसला आपण काय म्हणू? सिमेंटेशन. आणि त्यानंतर काय बनेल? आपला सेडिमेंटरी रॉक बनेल. ठीक आहे. आता सेडिमेंटरी रॉक काय आहे? सेडिमेंटरी रॉक्स आर फॉर्म, थांबा मी हे इरेज करते. Sedimentary rocks are formed by transportation, deposition, compaction and cementation of rock particles. समजलं? खूप इझी डेफिनेशन आहे. तुम्ही हे एक्झाम मध्ये पण लिहू शकता, असं काही नाही आहे. आता बघा, हा आहे इग्नियस रॉक. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्याने काय बनलं? सेडिमेंटरी रॉक. आता बघा, इग्नियस रॉक मध्ये चेंजेस होईल, कधी कधी इग्नियस रॉक मध्ये चेंजेस होईल किंवा कधी कधी सेडिमेंटरी रॉक मध्ये चेंजेस होऊन काय बनतं? आपलं मेटामॉर्फिक रॉक बनतं. ठीक आहे. आता आपण बघूयात की मिनरल्स कसे तयार होतात. ठीक आहे. आता बघा, आता समजा हा आहे आपला मॅग्मा. आता या मॅग्मा मध्ये काही एलिमेंट्स प्रेझेंट असतात, जसे की ऑक्सिजन आहे, सिलिका आहे, कॅल्शियम आहे, कार्बोनेट आहे. हे सगळे याच्यामध्ये काय? मॅग्मा मध्ये प्रेझेंट आहे. आता जसं जसं मॅग्मा हा वरती येत आहे, तसे तसे हे एलिमेंट्स पण याच्या सोबत वरती येत आहे आणि लाव्यामध्ये येतील, है ना? आणि जेव्हा हा लावा बाहेर थंड होईल, तेव्हा हा रॉक तयार होईल, है ना? म्हणजे आपण काय म्हटलं? इग्नियस रॉक कसं तयार झालं? जेव्हा हा लावा वरती आला, बाहेर आला, सरफेस वरती, अर्थच्या बाहेर, पृथ्वीच्या बाहेर आला आणि थंड झालं आणि त्याच्याने काय बनलं? आपलं इग्नियस रॉक. आता या रॉक मध्ये तर एलिमेंट्स आहे. आता बाहेर थंड झाल्यानंतर हे एलिमेंट्स एकत्र होतील. काय बनलं? कॅल्श कॅल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्साइट, काय बनलं? क्वार्ट्ज. हे काय बनले? मिनरल्स बनले. जेव्हा हा इग्नियस रॉक्सची विदरिंग होते, जेव्हा हा इग्नियस रॉक ब्रेक होतो आणि पार्टिकल्स मध्ये, सेडिमेंट्स मध्ये ब्रेक होतो, तेव्हा हे जे मिनरल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, हे मिनरल्स पण वेगवेगळे होतात आणि अशा प्रकारे मिनरल्स तयार होतात. समजलं?
काय बघा, खूप सोपी आहे. आपला जो मॅग्मा बाहेर येत आहे, त्या मॅग्मामध्ये काय प्रेझेंट आहेत? काही एलिमेंट्स प्रेझेंट आहे. एवढेच नाही, याच्यामध्ये पुष्कळ एलिमेंट्स असतात. मॅग्नेशियम वगैरे खूप सारे एलिमेंट्स आहेत. मी हे फक्त काहीच एलिमेंट सांगितले. आता जसं हा मॅग्मा बाहेर येत आहे, तसा हा लावा बाहेर आला आणि हा लाव्यामध्ये पण आता काय प्रेझेंट आहेत? एलिमेंट्स प्रेझेंट आहेत है ना. ते मिनरल कंपाऊंड्स प्रेझेंट आहे आणि ते जेव्हा तो मॅग्मा तो जो लावा थंड झालं, तेव्हा बनला इग्नियस रॉक. आता इग्नियस रॉक मध्ये पण काय आहे? ते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. जेव्हा तो थंड झाला तेव्हा हे जे एलिमेंट्स आहे एकत्र झाले. एकत्र येऊन हे मिनरल कंपाऊंड्स बनतात, मिनरल्स बनतात. ठीक आहे. आणि त्यानंतर जेव्हा इग्नियस रॉक्सचा ब्रेकडाऊन होईल, तेव्हा हे मिनरल्स पण काय होतील? सेपरेट होतील. ठीक आहे. जसं की हा कॅल्साइट आहे, है ना? हा काय आहे? क्वार्ट्ज आहे. तसंच तसंच फेल्ड्स्पार, ठीक आहे? डोलोमाइट हे हे सगळे मिनरल्स आहेत. मिनरल काय आहे? एक स्पेसिफिक केमिकल कंपोझिशन. 2 एलिमेंट्स मिळून 2 एलिमेंट्स जेव्हा मिळतील आणि एक कंपाउंड बनेल, एक स्पेसिफिक केमिकल कंपोझिशन होईल, तेव्हा तो मिनरल बनेल. कसं काय बघा. तर डोलोमाइटमध्ये काय-काय असते? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. जर हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र आलं, तर आपलं काय बनेल? डोलोमाइट बनेल. तशाच प्रकारे आपला हा काय आहे? क्वार्ट्ज, ज्याच्यामध्ये सिलिकॉन आलं आणि ऑक्सिजन आलं ना. कॅल्साइटमध्ये तसंच मॅग्नेटाइट, हेमॅटाइट ह्या सगळ्यांमध्ये स्पेसिफिक एलिमेंट्स एकत्र येतील, तेव्हा हे मिनरल्स तयार होतील. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. जर काही गोष्टी तुम्हाला समजले नसतील, तर ते मला कळवा आणि मी तुम्हाला परत समजवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला कळलं असेल, तर तुम्ही मला इन्फॉर्म करा. तुम्ही मला Instaवरती DM किंवा तुम्ही मला कमेंट करून पण सांगू शकता. ठीक आहे. आता आता तुम्हाला रॉक्स आणि मिनरल्स काय आहे, कसे बनतात हे तुम्हाला समजलं. आता तुम्ही जेव्हा सॉइल फॉर्मिंग प्रोसेस बघाल, तेव्हा तुम्हाला ते समजण्यासाठी खूप हेल्पफुल होईल ह्या गोष्टी. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे. थँक यू.